Good morning, everyone. I'm Professor Amit Jadhav. Today we are going to see XSL, that is Extensible Style Sheet Language. So this is our new point from web programming and in XML. So here we apply the style sheet to our XML data. Okay. For that we are going to use XSL. So first let's see a simple example to create a XSL. So XML, here we create a XML file, library.xml. So in this we store some data, library book. Here we use user defined tag, library book title, web programming, author Professor Amit Jadhav, uh, country India, company ICS, price 300 rupees, and book. Again we create one more data, that is title C programming, author Professor Amit Jadhav, country India, company ICS, price 100 rupees, and here we close the book tag. And after that, one more record with Java programming, same author, country India, company ICS, and price 200 rupees. One more record, Python programming, book title, with author Amit Jadhav, and India ICS, and price 400 rupees, and book. So this file we have created. One more record, fifth one, book's title is C Sharp programming, author Amit Jadhav, and country India ICS, and price 500 rupees. After that we create the XSL file. आता याच्यामध्ये आपण XSL फाईल एक क्रिएट केली, library.xsl नावानं सेव्ह केली ती. XML वर्जन 1.0, एन्कोडिंग UTF-8. हे फर्स्ट लाईन आपण लिहितो जिथं आपला XML कोड स्टार्ट होतो. नंतर आपल्याला स्टाईल शीट इन्क्लूड करायचे. स्टाईल शीटसाठी आपण लिहितो XSL स्टाईल शीट वर्जन 1.0. XML हे आपण नेमस्पेस इन्सर्ट करण्यासाठी आपण यूज करतो. XML NS नेमस्पेस XSL. इथं आपण W3 चा पाथ दिला, W3 ऑर्गनायझेशनचा. हा कॉमन सिंटॅक्स आहे. XSL फाईल हा इंडिकेट करतो इथून आपला XSL कोड स्टार्ट झाला. आता सगळीकडे नेमस्पेस आपण XSL देणार आहे, त्यामुळे इथं XSL टेम्पलेट आलं, मॅच आणि स्लॅश. हे टेम्पलेट आपण कशासाठी यूज करतो, तर हे टेम्पलेट आपण आपल्या या पूर्ण HTML कोडला अप्लाय करायचं आहे, म्हणून त्यासाठी आपण हे टेम्पलेट यूज करतो. इथं आपल्याला बघा, हाच डेटा, हा जो डेटा आपल्याला दिसतोय तो आपल्याला HTML फॉर्मॅटमध्ये शो करायचा आहे. आता हा डेटा आहे XML फॉर्मॅटमध्ये, त्यासाठी आपण काय केली, एक स्टाईल शीट क्रिएट केली. हीच ती स्टाईल शीट library.xsl. आता इथं बघा, इथं आलेलो आपण. ओके, इथं आपण HTML स्टार्ट केलं. त्यामध्ये HTML बॉडी टॅग घेतला. H2 मध्ये लिहिलं माय सिटी कलेक्शन, टेबल बॉर्डर इक्वल टू 1, TR मध्ये आपण आपल्याला दोनच म्हणजे ह्यातलं दाखवायचे, टायटल आणि ऑथर. तेच आपण TH ला घेतले, TR टॅग क्लोज केला. आता हा डेटा आपल्याला फेच करायचा आहे, आणि फेच करण्यासाठी आपण फॉर इच लूप यूज करतो. तर ते कसं यूज करायचं, XSL फॉर इच सिलेक्ट लायब्ररी स्लॅश बुक. आता आपल्याला ह्याचा पाथ द्यायचा आहे. आता जर आपण हे ह्यामध्ये केअरफुली बघितलं तर आपला पहिला टॅग आहे लायब्ररी, आणि त्यानंतर बुक आहे, बरोबर ना. तर तो आपल्याला इथं पास करायचा, लायब्ररी स्लॅश बुक. नंतर मग TR मध्ये TD, आणि कशाच्या व्हॅल्यू आपल्याला पाहिजे त्यासाठी XSL कुठल्या व्हॅल्यू आपल्याला फेच करायच्या त्यासाठी आपण व्हॅल्यू ऑफ यूज करतो. XSL व्हॅल्यू ऑफ सिलेक्ट, आपल्याला हवंय टायटल आणि ऑथर. तर या दोन व्हॅल्यू आपण TD मध्ये राईट केल्या. तर त्यामुळे काय होईल, जो काही डेटा आहे तो या TD मध्ये फॉर लूप मध्ये फिरेल तसा 1 बाय 1 आपल्याला रेकॉर्ड शो करत जाईल. ओके, आणि त्यानंतर आपण TR टॅग क्लोज केला, नंतर XSL फॉर इच क्लोज केलं, टेबल क्लोज केलं, बॉडी टॅग क्लोज केला, त्यानंतर HTML टॅग क्लोज केला, आणि टेम्पलेट क्लोज केलं, स्टाईल शीट क्लोज केलं. तर ज्याप्रमाणे आपल्या सिक्वेन्सनं, ज्या सिक्वेन्सनं स्टार्ट झालं त्या सिक्वेन्सनं आपण एंड केलं. नेक्स्ट बघा,
हे पहिल्यांदा आपण काय केलं, XML क्रिएट केलं, आता XSL क्रिएट केलं. आता हे XSL जो काय आपण केलंय ते आपल्याला XML फाईलला लिंक करायचं. तर त्यासाठी आपण थर्ड स्टेप करणार, लिंक द XSL स्टाईल शीट टू द XML डॉक्युमेंट. आता ही स्टाईल शीट आपल्याला ऍड करायची. तर त्यासाठी आपण XML व्हर्जन इथं लिहिलं. हे आपला कोड फक्त आपण हीच लाईन फक्त त्यामध्ये ऍड केली. हो काही XML स्टाईल शीट टाईप इक्वल टू टेक्स्ट स्लॅश XSL आणि href इज इक्वल टू लायब्ररी डॉट एक्सेल. बाकीचा आपला जो काही डेटा आहे तो आहे तसा. ओके. तर हा जर प्रोग्राम आपण रन केला तर आपल्याला टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये आउटपुट दिसतं. तर आपण तेच मी तो प्रोग्राम करून ठेवलाय. तर आपण तो चेक करू की कशा पद्धतीनं आपल्याला आउटपुट दिसेल. आता यासाठी ओके. आता बघा, आपण मगाशी जसं केलं तसं फर्स्ट ऑफ ऑल आपण XML चा डेटा क्रिएट केला. त्यामध्ये कॅटलॉग CD टायटल दिलं, आर्टिस्टचं नाव, कंट्री, कंपनी, प्राइस, इयर. हा डेटा वेगळा घेतलाय आपण. यामध्ये हा सगळा एवढा सगळा डेटा स्टोअर आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण काय केलंय बघा, नेक्स्ट आपण अजून एक फाईल क्रिएट केली XSL ची. आता ती बघा, आता त्यामध्ये पण आपण बघा XML व्हर्जन 1.0, इथं आपण स्टाईल शीट व्हर्जन 1.0, इथं आपण XML नेमस्पेसची साठी आपण XSL यूज केलं आणि त्याला URL पास केली w3.org ची. त्यानंतर इथं आपण टेम्पलेट मॅच लिहिलं. कशासाठी, तर आपल्याला HTML टेम्पलेट पूर्ण HTML डेटाला अप्लाय करायचं. तर त्यासाठी आपण हे स्टेटमेंट लिहिणं गरजेचं आहे. त्यानंतर HTML आपण बॉडी टॅग लिहिला. त्यानंतर बघा इथं माय CD कलेक्शन, टेबल बॉर्डर इक्वल टू 1, TRBG कलर. बाकी सगळं सेम आहे. TH मध्ये आपण आपल्याला काय हवंय, टायटल आणि आर्टिस्ट हवंय. त्यानंतर आपण TR टॅग क्लोज केला. इथे XSL स्टार्ट केलं, फॉर इच लूप यूज केलं. आता त्यामध्ये त्या फाईलमध्ये जर आपण बघितलं तर बघा पाथ कसा आहे, कॅटलॉग आणि CD आहे. आपण कॅटलॉग स्लॅश CD घेतलं. बरोबर. त्यानंतर आपण पुन्हा या TD मध्ये बघा आपल्याला व्हॅल्यू ज्या फेच करायच्या त्यासाठी व्हॅल्यू ऑफ सिलेक्ट, आणि आपल्याला डेटा कुठला पाहिजे, टायटल टॅग मधला आणि आर्टिस्ट मधला, तो आपण फॉर लूप मध्ये फिरवतोय. त्यानंतर TR टॅग क्लोज, फॉर इच क्लोज, टेबल क्लोज, बॉडी टॅग क्लोज, HTML क्लोज. हे टेम्पलेट इथं स्टार्ट केले जे ते क्लोज, आणि नेक्स्ट स्टाईल शीट क्लोज. तर एवढं आपण परफॉर्म केलं. त्यानंतर आता आपण आउटपुट चेक करू, त्याचं आउटपुट काय येते. आउटपुट चेक करण्यासाठी आपल्याला XML फाईल रन करायला लागेल, जी आता आपली कुठल्या फॉर्म मध्ये, XML फॉर्म मध्ये. त्याचं आउटपुट बघा आपल्याला कसं दिसेल आता. तर बघा हे आउटपुट दिलं आपल्याला, टायटल आणि आर्टिस्ट पाहिजे. तर हे सगळे टायटल आणि हे रिलेटेड आर्टिस्ट आपल्याला शो होतात. ओके. नेक्स्ट बघूया आता. आता हे सगळं आपल्याला थेरॉटिकली बघायचं आहे. आता XSLT. XSL म्हणजे एक्सटेन्सिबल स्टाईल शीट लँग्वेज, इज अ स्टायलिंग लँग्वेज फॉर XML. आणि XSLT म्हणजे XSL ट्रान्सफॉर्मेशन, दॅट इज एक्सटेन्सिबल स्टाईल शीट लँग्वेज ट्रान्सफॉर्मेशन. आता दिस ट्युटोरियल विल टीच यू हाऊ टू यूज XSLT to transfer XML document into other format, like transferring XML to HTML. आता हे कशासाठी आपण यूज करतो, तर आपला XML चा डेटा अदर फॉर्म मध्ये कन्वर्ट करायला. आता आपण कशामध्ये कन्वर्ट केला, तर HTML फॉर्मॅट मध्ये कन्वर्ट केला. तर त्याच पद्धतीनं अदर फॉर्मॅट मध्ये हा जो काय XML डेटा आहे तो कन्वर्ट कसा करायचा, त्यासाठी आपण XSLT यूज करतो. ओके.
आता XSL म्हणजे काय? XSL इज नथिंग बट द स्टाईल शीट फॉर XML. जसं आपण HTML मध्ये CSS यूज केलं कशासाठी? तर स्टाईल शीट करण्यासाठी. म्हणजे आपला डेटा चांगल्या पद्धतीनं प्रेझेंट व्हावा. त्यासाठी आपण HTML मध्ये CSS यूज केलं. सेम लाईक दॅट XML डेटा आपल्याला XML फॉर्मॅटमध्ये दिला तर तो रीडेबल आहे, पण तो प्रेझेंटिंग डेटा वाटत नाही. मग त्यासाठी आपण त्याला CSS अप्लाय करतो. CSS अप्लाय केल्यानंतर आपल्याला तो म्हणजे चांगल्या फॉर्मॅटमध्ये तो डेटा आपल्याला मिळतो. सो XML does not use predefined tags and therefore the meaning of each tag is not well understood. A table element could indicate the HTML table, a piece of furniture or something else, and browser do not know how to display it. So XSL describe how the XML element should be displayed. तर XSL काय रिप्रेझेंट करतं? तो हा XML डेटा कशा पद्धतीनं रिप्रेझेंट करायचा आहे. पण XML फक्त ॲज अ स्टाईल शीट म्हणून वर्क करत नाही, तर तो डेटा वेगळ्या फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट पण करतो किंवा ट्रान्सफॉर्म करतो. ओके, तर XSL मध्ये 4 पार्ट्स आहेत. फर्स्ट आहे XSLT, आता आपण बघितलं ते लँग्वेज ट्रान्सफॉर्मेशन. नेक्स्ट आहे XPath, लँग्वेज फॉर नेव्हिगेटिंग. नेव्हिगेट करण्यासाठी पण यूज केलं जातं XSLचा. XSL4 दॅट इज XSL फॉर्मॅटिंग आउटपुट. त्यानंतर XQuery म्हणजेच क्युरी फॉर XML डॉक्युमेंट. आता XSLT आपल्याला सिलेबसला आहे. एक्सटेन्सिबल लँग्वेज ट्रान्सफॉर्मेशन stand for XSL transformation. Is XSLT is the most important part of XSL. The XSLT transform XML document into another XML document. XSLT uses XPath to navigate XML document and XSLT is W3C recommendation. आता XML ट्रान्सफॉर्मेशन. ओके, ट्रान्सफॉर XML डेटा. आता यातनं आपल्याला हेच कळलं की आपल्याला आपला जो काही डेटा आहे तो आपण अदर फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करू शकतो युझिंग XSLT. ओके, नेक्स्ट बघा. विथ XSLT यू कॅन ॲड रिमूव्ह एलिमेंट्स अँड ॲट्रिब्यूट्स और फॉर द आउटपुट फाईल यू कॅन ऑल्सो रिअरेंज सॉर्ट एलिमेंट. आपल्याला सॉर्टिंग वगैरे पण करता येतं. डेटा जो आहे तो हाईड करता येतो, डिस्प्ले करता येतो. ओके, त्याच्यावर आपण कंडिशन्स पण अप्लाय करू शकतो. आता बघा ही स्टाईल शीट कशी डिक्लेअर करायची, तर XSL स्टाईल शीट किंवा XSL ट्रान्सफॉर्म आपण यूज करतो. ओके, स्टाईल शीट आता आपल्याला ही स्टाईल शीट कशी म्हणजे आता XSL जिथं स्टार्ट होईल तिथं आपल्याला या लाईन्स लिहायला लागतील. दिस इज द सिंटॅक्स टू स्टार्ट विथ द XSL स्टाईल शीट व्हर्जन 1.0 XMLC. इथं आपण W3चा URLचा पाथ दिला. बघा आपल्याला इथे XSL फाईल कुठं आहे? येस, दिस वन. तर बघा आपण ह्या पहिलं तर आपण व्हर्जनची लाईन लिहितो. XML व्हर्जन 1.0 एन्कोडिंग UTF-8 आणि त्यानंतर इथं आपण स्टाईल शीट चालू करतो. XSL स्टाईल शीट व्हर्जन 1.0 XML नेमस्पेस XSL. आता इथं सगळीकडे आपण XSL यूज करणार म्हणून नेमस्पेस आपण XSL दिलं. इथं आपण W3 ORG ची लिंक दिली. XSL नेक्स्ट बघा आता. नेक्स्ट आहे XSL टेम्पलेट. आता जे आपण इथे यूज केले बघा. येस, दिस वन. ओके, तर या टेम्पलेटमध्ये आपला HTML म्हणजे ज्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला डेटा पाहिजे तो आपण त्यासाठी आपण XSL टेम्पलेट मॅच इज इक्वल टू स्लॅश असं आपण राईट करतो. आता बघा XSL template element. The XSL template element is used to build the templates. The match attribute. आता the match attribute आपण यूज केलाय. The match attribute is used to associate a template with XML element. The match attribute can also use to define the template for entire XML document. The value of match attribute is XPath expression that is match slash defines the whole document. म्हणजे आता आपण बघा इथं पण आपण काय यूज केलंय, मॅच आणि स्लॅश म्हणजे हे पूर्ण जे काय XML डॉक्युमेंट आहे त्याला अप्लाय करणार. आता बघा इथं आपल्याला
प्रोग्राममध्ये पण बघायला मिळालं. आपण ही लाईन राईट केली. पहिल्यांदा या 2 लाईन आपण राईट केल्या. पहिल्यांदा व्हर्जन, त्यानंतर स्टाईल शीट इन्क्लूड करून घेतली आणि त्यानंतर एक्सएसएल टेम्पलेट मॅच लिहिलं. ओके. त्यानंतर ह्याच्यामध्ये जो काही आपल्याला HTML कोड राईट करायचा तो आपण केला. त्यानंतर टेम्पलेट क्लोज आणि स्टाईल शीट क्लोज. सिन द एक्सएसएल स्टाईल शीट इज अन XML डॉक्युमेंट, इट ऑलवेज बिगिन विथ XML व्हर्जन 1.0. ही त्यामुळं हे XML फाईलचा XML डॉक्युमेंट आहे, त्यामुळे पहिली लाईन हीच येणार. त्यानंतर बघा, द नेक्स्ट एलिमेंट इज XSL स्टाईल शीट डिफाइन्स द डॉक्युमेंट इज अन XSL style sheet document. The XSL template element defines the template. The match attribute associated with the template with the root or XML source element. The content of XML template element defines some XML to write to the output. नेक्स्ट आहे बघा, आता आपण यूज केलेला द XSL व्हॅल्यू ऑफ एलिमेंट. तो आपण कुठं यूज केला बघा, व्हॅल्यू ऑफ. त्यानंतर बघा आपण XSL व्हॅल्यू ऑफ यूज केला इथे. व्हॅल्यू आपण सिलेक्ट, त्यानंतर टायटल आपण दिलं. The XSL value of element can be used to extract the value of an XML element and add it to the output stream of the transformation. तर XSL हा आपण सिलेक्ट कशासाठी यूज करतो, व्हॅल्यू ऑफ आणि सिलेक्ट. तर जो काय XML मधला डेटा आहे तो फेच करून इथं आउटपुटमध्ये आपल्याला शो करायचा आहे. तर त्यासाठी आपण व्हॅल्यू ऑफ यूज करतो. आपल्याला कुठल्या व्हॅल्यू फक्त दाखवायच्या आहेत, तर त्यामध्ये आपल्याला टायटल आणि आर्टिस्ट दाखवायचं आहे. तर तोच आपण फक्त इथं अप्लाय केला. ओके. आता सपोज जर मला आणखीन दाखवायचं असेल तर इथं मला आणखीन एक TD वाढवायला लागेल. बघूया आपण येते का आपल्याला. आता सध्या बघा आपल्याला आउटपुटला टायटल आणि आर्टिस्ट दाखवते. अजून एक आपल्याला इथं सपोज जर त्याची प्राइस घ्यायची असेल, आता इथं आपल्याला प्राइस पण दाखवायला लागली, बरोबर ना. मग त्यासाठी आपण यूज करतोय XSL व्हॅल्यू ऑफ सिलेक्ट. आता आपल्याला ते वरती टायटल पण दाखवायचंय, तर त्यासाठी आपल्याला हा TH कॉपी करायला लागेल. हा पेस्ट केला आपण आणि इथं आर्टिस्टच्या जागी आपण प्राइस म्हणलं. आपल्याला हे थर्ड प्राइस कॉलम पण दिसायला लागला. ओके. त्यानंतर XSL फॉर इच कशाला, तर फॉर इच एलिमेंट कॅन बी यूज टू सिलेक्ट एव्हरी XML एलिमेंट ऑफ द स्पेसिफाय नोड सेट. आता आपण बाकीच्या ह्याच्यामध्ये पण फॉर इच यूज करतो, बाकीच्या प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये कशासाठी, तर जेवढ्या व्हॅल्यू आहेत तेवढ्या सगळ्या फेच करण्यासाठी आपण फॉर इच यूज करतो. ओके. आता आपण फिल्टरिंग पण यूज करू शकतो. वी कॅन ऑल्सो फिल्टर द आउटपुट फ्रॉम XML. आता हा सगळा डेटा आपल्याला दाखवलाय, पण त्याच्यावर आपल्याला काही कंडिशन अप्लाय करायचे असतील तर आपण फिल्टर यूज करतो. ओके. आता त्यामध्ये कुठले कुठले फिल्टर्स आहेत, इक्वल, नॉट इक्वल, लेस दॅन आणि ग्रेटर दॅन, हे फिल्टर आपण यूज करू शकतो. आता बघा, आपल्याला डेटा आपल्याला सॉर्ट पण करता येतो आपल्याला, तर त्यासाठी आपण XSL सॉर्ट यूज करतो. त्यांना आपला डेटा सॉर्ट होतो. आपल्याला कंडिशन द्यायची असेल तर XSL इफ आपण एलिमेंट यूज करतो, त्यांना आपण कंडिशन पण देऊ शकतो. म्हणजे ह्याच्यामधले इफ कंडिशन यूज करून आपण
देऊ शकतो. नेक्स्ट आपल्याला पर्टिक्युलर डेटा पण आपण सिलेक्ट किंवा चूज करू शकतो. त्यासाठी आपण एक्सएसएल चूज यूज करतो. ओके बघा, तर सिंटॅक्स एक्सएसएल चूज एक्सएसएल व्हेन टेक्स्ट. आता इथं काहीतरी कंडिशन द्यायची की कुठल्या कंडिशनला आपल्याला हा डेटा सिलेक्ट करायचा आहे. अदरवाईज आपण त्यासाठी म्हणजे एल्स पार्ट आपण इथं राईट करतो. म्हणजे अदरवाईज मला हे आउटपुट शो करायचं आहे. नेक्स्ट आहे एक्सएसएल इम्पोर्ट. एक्सएसएल इम्पोर्ट आपण कशासाठी यूज करतो, तर डेटा इम्पोर्ट करण्यासाठी. म्हणजे आता आपल्याला जर फाईल एखादी इम्पोर्ट करायची तर त्यासाठी आपण एक्सएसएल इम्पोर्ट यूज करतो. त्यासाठी बघा सिंटॅक्स एक्सएसएल इम्पोर्ट href आणि इथं URI म्हणजे ती लिंक आपण देतो त्या ज्याला जे आपल्याला इम्पोर्ट करायचं. सेम इन्क्लूड पण आहे. इन्क्लूडला पण सेमच आपण इन्क्लूड करून घेतो. ठीक आहे. तर फाईल इन्क्लूड करायचं तर त्या सिंटॅक्स एक्सएसएल इन्क्लूड आणि त्यापुढं hrefला URI आपण देतो. ओके, आता इथं आपला एक्सएसएलचा पार्ट संपलेला आहे. तुम्हाला काही डाऊट असतील, काय प्रॉब्लेम असेल तर तुम्ही विचारू शकता. ओके, इथं आपलं थेरॉटिकल पार्ट संपलाय. प्रॅक्टिकली आपण फिल्टर, त्यानंतर सॉल्ट आणि इफ हे तिन्ही इम्प्लिमेंट करून बघूया. तर पहिल्यांदा आपण फिल्टर करूया. फिल्टरमध्ये आपण काय करतो, तर पर्टिक्युलर रेकॉर्डच मला पाहिलं असेल तर आपण कंडिशन देऊ शकतो. आता आपण बघूया. आता हे सगळे आर्टिस्ट आहेत. तर हे सगळे आर्टिस्ट आहेत आणि त्यातलं मला पर्टिक्युलर या आर्टिस्टची जर हे पाहिलं असेल, CD हवी असेल तर मी या आर्टिस्टचं नाव कॉपी करतो. बघा आता आणि फिल्टर करून आपण फक्त हेच रेकॉर्ड सिलेक्ट करू शकतो. त्यासाठी बघा इथं आपण फॉर इच मध्ये लिहिलेलं आहे सिलेक्ट कॅटलॉग CD. इथं आपण ज्या आर्टिस्टचा आपला डेटा हवा आहे तो डेटा आपण इथं स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये पास करू शकतो. डेटा सेव्ह केला आणि रिफ्रेश करून बघूया आउटपुटला काय दिसते आपल्याला. तर एकच ते रेकॉर्ड दिसलं आर्टिस्ट. ज्या आर्टिस्टचा आपण राईट करू तो आर्टिस्टचा रेकॉर्ड फक्त आपल्याला फिल्टर करता येईल इक्वल टू यूज करून. जर इथं मी नॉट इक्वल टू यूज केलं, फिल्टर मध्ये आहे ना, येस, नॉट इक्वल टू यूज केलं तर ते रेकॉर्ड सोडून बाकी सगळे आपल्याला शो होतील. ओके, फर्स्ट रेकॉर्ड त्याचं तेवढं नाहीये, बाकी सगळे आपल्याला दिसतात. इथं आपल्याला प्राइस ग्रेटर दॅन 10 दाखवते का आपण चेक करूया.
ओके, अँड जी टी वेगळ्या पद्धतीने यूज करत असतील, बघूया आपण. इथं अँड जी टी नंतर आपल्याला सेमिकोलॉन आपला राहायला द्यायचा, सेव्ह करूया आणि आउटपुटला आपण चेक करूया. प्राइस 10 पेक्षा ग्रेटर असलेलेच रेकॉर्ड आपल्याला शो झाले. असे आपण फिल्टर करू शकतो. त्यानंतर आता आपल्याला सॉर्ट करायचे. ते सॉर्ट करण्यासाठी सिम्पली आपल्याला एक लाईन राईट करायचे, एक्सेल सॉर्ट, आणि कुठल्या याने आपल्याला सॉर्ट करायचं आहे ते सिलेक्टच्या पुढे ते व्हॅल्यू. सपोज आता इथं आर्टिस्ट आपल्याला करायचं आहे, तर आपण आर्टिस्ट यूज करू शकतो. जर प्राइस न सॉर्ट करायचं तर प्राइस यूज करू शकतो. आता हे आर्टिस्टच्या नेम प्रमाणे सॉर्ट होईल. आता हे आर्टिस्टच्या ए पासून स्टार्ट झालं, ए बी सी अँड सो ऑन. जर आपल्याला टायटल पासून करायचं असेल तर सिम्पली आपण तिथं टायटल चेंज करू, आणि जर आपल्या प्राइस नुसार असेल तर प्राइस आपण यूज करू. हे आपलं प्राइस नुसार झालं, हायर टू लोअर. हे टायटल प्रमाणे झालं सॉर्ट. आपण इफ पण यूज करू शकतो. इफला आपण कंडिशन राईट करू शकतो. इफ प्राइस, इफ टेस्ट प्राइस ग्रेटर दॅन 10, अशी कंडिशन पण आपण राईट करू शकतो, जो डेटा आपल्याला हवा आहे त्या पद्धतीने. ओके, इथं आपण इफ यूज केलं आणि इफ मध्ये आपण ग्रेटर दॅन 10.9 10 दिले. 10 पेक्षा ग्रेटर जेवढे रेकॉर्ड तेवढे शो होतील. जर आपल्याला लेस दॅन हवा असेल तर फक्त इथं एल करायचं, लेस दॅन रेकॉर्ड शो होतील. ओके, इथं आपण सेशन एंड करतोय. एक्सएसएल टी आपलं पॉईंट संपलाय आणि इथं आपलं XML पार्ट पण संपलाय. नेक्स्ट वीकमध्ये आपण एजॅक्स सुरू करणार आहे. त्याआधी तुम्ही हे सगळे प्रॅक्टिकल्स करून बघा. काय प्रॉब्लेम आला तर डाऊट तुम्ही विचारू शकता. ओके, थँक्यू व्हेरी मच.